नमस्कार. मी वासुदेव काठे बोलतोय. दाभोळकर प्रयोग परिवार महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक. आज आपण या ठिकाणी या बागेची सबकेन एक 8 दिवसापूर्वी झालेली आहे. त्यानंतर जे काही करायचं आहे ते आपण समजून घेणार आहोत. सबकेनपर्यंतच शेंडा मोडेपर्यंतचं काम आपण मागच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे. आता सबकेन होऊन 8 दिवस झालेले आहेत. या परिस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी अशा फुटी येणं गरजेचं आहे. या फुटी येण्याकरता जमिनीत पाण्याचा ताण नसला पाहिजे. जर पाण्याचा ताण असेल तर ज्याला आपण हे सबकेन म्हणतो, या सबकेन फुटायला उशीर होईल. त्या कमी प्रमाणात फुटतील आणि कमी प्रमाणात मालकाड्या तयार होतील. म्हणून आपल्याला जमिनीत पाण्याचा ताण असू द्यायचा नाही. पाण्याचा ताण आपल्याला केव्हा द्यायचा आहे, या सबकेन फुटून त्याच्या जादा बगला आहे त्या आपण काढून टाकल्या. समजा या अशा तर जादा बगला काढताना सुद्धा जिथं या काड्यांची संख्या कमी आहे, चौरस फुटाला एकापेक्षा काड्यांची संख्या कमी असेल मांडवात, तर जिथं बाग कमी फुटला आहे तिथं ह्या 2-2 बगला ठेवायचे आहे. आणि जिथं काड्यांची संख्या योग्य असेल तिथं ही एकच बगल ठेवायची आहे. आणि या बगला एकदा वाढायला सुरुवात झाली तर त्यावेळेस आपल्याला हलकासा पाण्याचा ताण द्यायचा आहे. म्हणजे ती वाढ हळूहळू होत राहील. आणि वाढ हळूहळू होत राहिली की आपल्याला घडनिर्मिती करता योग्य वाढ राहील. घडनिर्मिती करता जोमदार वाढ चालत नाही किंवा अति पाण्याची ताणाची सुद्धा वाढ चालत नाही. तर अशा परिस्थितीत मध्यम पेरे पडत साधारणपणे 2 बोटाचे पेरे तळात पडले पाहिजे आणि पुढे जाऊन 3 बोट पर्यंतचे पेरे पुढे पडले पाहिजे. अशा प्रकारची वाढ आपल्याला पाहिजे. तर या वाढीच्या काळात म्हणजे साधारणपणे 80% बाग या स्टेजला आल्यावर आता ही आलेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला घडनिर्मिती करता झिंक महत्त्वाचं आहे, फेरस महत्त्वाचं आहे, त्यानंतर कॉपर, बोरॉन, मॅंगनीज आणि मॉलिब्डेनम ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला ह्या सगळ्या घटकांबरोबर ज्या गोष्टीतून आपल्याला मॅग्नेशियम हे 4.5% मिळतं आणि सल्फर आपल्याला 12% मिळतं. असं मार्केटमधील एकमेव जे नेचर ॲग्रोकेमिकलचं इनरिच नावाचं जे फवारणीचं खत आहे किंवा जमिनीत द्यायचं आहे त्याचा वापर आपण केला पाहिजे. त्याचबरोबर आता ऊन चांगल्या प्रमाणात आहे. एवढं ऊन असताना आपल्याला 6B किंवा युरॅशिल वापरायची गरज नाही आहे. पाण्याचं व्यवस्थापन केलं तर निश्चितच चांगल्या रीतीने आपल्याला घडनिर्मिती होणार आहे. परंतु वाढ जर जोमदार असेल, आपला प्लॉट जर निर्यातीचा नसेल तर आपण ही फूट साधारणपणे एवढी झाल्यानंतर आपण CCC प्रति 200 लिटरला 150 ते 200 मिली जोमानुसार आपण वापर केला पाहिजे. अशा रीतीने जर आपण नियोजन केलं तर सबकेन नंतर ह्या जादा फुटी काढणं आहे. ती सबकेनची 1 किंवा 2, काही ठिकाणी गर्दी कमी असेल, ह्या काड्या कमी असतील तिथं 2 आणि काड्या योग्य असतील तिथं 1, याप्रमाणे ह्या वाढवीत घेतल्या पाहिजे. सांगितल्याप्रमाणे पाण्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे. मध्यम प्रकारचं पाणी पाहिजे, अति पाणी नको. आणि याप्रमाणे फवारणी जर केले तर मालकाडी तयार करण्याच्या ज्या वेगवेगळ्या अटी त्यापैकी काही अटी या ठिकाणी पूर्ण होतील. अशा रीतीने आपण नियोजन करणं गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.